कोल्हापुरामध्ये खंडपीठ व्हावं या मागणीसाठी सुरू असलेलं उपोषण अखेर 9 दिवसांनंतर स्थगित करण्यात आलेलं आहे। गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांमधले वकील आणि पक्षकार मुंबई हायकोर्टाचं कोल्हापुरात खंडपीठ व्हावं या मागणीसाठी लढा देत आहेत। मात्र अद्यापही या प्रश्नी सरकारनं तोडगा काढलेला नाही। त्यामुळे खंडपीठ कृती समितीकडनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं। आज मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देत मुख्यमंत्र्यांसोबत येत्या 15 तारखेला या संदर्भात चर्चा करू अशी ग्वाही दिल्यानंतर माणिक पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय। आमरण उपोषणाला पाठिंबा देणारे बार काउन्सिल पासून ते सर्व सामाजिक संघटना आणि सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे। त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून 15 तारखेपर्यंत याबद्दल सुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे। ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील सोयीकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं। मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी 9व्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।